राज्य सहसचिव 3.5 लाख कर्मचारी आहेत, त्यांचं मी राज्य सहसचिव, जिल्हाध्यक्ष पालघर आहे. स्वतःचं एक मंत्रालयामध्ये ऑफिस संपर्कात आल्यानंतर सामाजिक काम कसं करायचं, त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचं बाबतीत आपण बढतर्फे कर्मचारी आहे तर आपण पुन्हा सेवेत मागच्या वेळेस 34 लोकांचं काम कर्मचारी चाललेला आहे आणि हे सगळ्याचं हे महत्वाचं म्हणजे साहेबांनी सांभाळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर महत्वाचं साहेबांनी पदोन्नती माझी गेलेली आहे. माझा नंबर पण साहेबांमुळेच लागला, माझी पोस्टिंग पण साहेबांमुळे झालेली आहे आणि 3 वर्ष आता 3 वर्षाचा कालावधी आहे. खिलारे मॅडमांनी रिलीव्ह केल्यानंतर सर विचारायचे अगोदर आल्यावर तुम्हाला कधी सोडतात काय सोडतात, कोरोना काळाच्या अगोदर मॅडमांनी रिलीव्ह केला पण मला मला सांभाळून घेतलं. आपण जुन्या ऑफिस अजून हा पुढचा अजून प्रवास चालू आहे. जास्तीत जास्त काही चांगले कामं होतील, संघटनेचे झाले, बाकीच्या सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला काही उपक्रम राबवता येतील ते जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न. परिचय वर्गाचे लाडके अध्यक्ष आणि किशोर भाऊ नंतर किशोर भाऊने आणि साहेबांचा स्वभाव चांगला आहे काम नाही ते घेऊ नकोस मी त्याच्या पाठीशी स्वामी आता मी पण सांगितलं म्हणजे ते सगळ्यांना सहकार्य करतात. ते ज्या पदावर गेले त्यांना त्याच्या पदासाठी शुभेच्छा वाटचालीसाठी त्यांना आणखी जास्त कार्य करतात. दिवस नंतर आज
आम्ही सुरुवातीला जे आलो तेव्हापासून आम्ही म्हणजे हे झालं, आम्ही नागरीमध्ये असून सुद्धा त्यांनी कधी आम्हाला कोणत्या कामासाठी नकार दिला नाही आणि प्रत्येक सगळ्या प्रकारे मदत केली. जरी काही करायचं किंवा त्या पाठवण्याचं काय जर केलं नाही तर त्यांनी नाही म्हटलं नाही काही त्यांना जर शक्य नसेल तर ते नाही म्हटलं कामासाठी. त्यांना कामकाजासाठी शुभेच्छा. चांगले चांगले त्यांच्याकडे ती चांगली करत आणि महत्वाचं म्हणजे सामाजिक आवड असेल त्यामुळे ते नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांचं सगळ्यांनी चांगला संपर्क प्रत्येकात मिसळून जातात आणि असं स्वभावाचे परत यावं आणि आमच्या आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. एवढं दोन शब्द. तो महिला बालकल्यांचा पहिला लढका असेल तर मग समाज कल्याणचा किशोरला वापरायचं दिसायचं उपाध्यक्ष दिसायचं शिवमध्ये दिसायचं ॲडमिन शिव दिसायचं असं कुठल्याही नशा सभापती वगैरे किशोर दिसत नाही सर. त्यामुळे सर्वांचा लाडका शेळकेवरचं काम करायचं सुरुवातीला आमच्याकडे कोणी नव्हतं तेव्हा किशोर आम्हाला बाबा बऱ्यापैकी ओढून द्यायचा काही गोष्टी करून द्यायचा. आता किशोर वीस मिनिटं बसलेला कोणी बघितलं नाही. आता बसावं लागेल नाही बसलं तर काम काय होणार नाही. आणि तुझे बसेबरोबर पहिले रिपोर्ट येतील किंवा काय पेंडिंग असतील तू लवकर करशील असं मी तुझ्या वतीने साहेबांना बाकी घेतो कारण तू काम करणार तू अध्यक्ष असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा कुठे काय गेला तर तो स्टेटस फक्त बघायचं स्टेटस किशोराकडे गेला तिकडे गेला मास हे केलं जसं पुढे लोक करतात तसं किशोर त्याप्रमाणे करतो. तसंच आम्हाला वसईचे स्टेटस पण बघायला मिळते हे बघतो. आणि किशोरला तसं ICDS काय आता नवीन नाही आहे योजनावर सर्व माहिती आहे म्हणजे नावं तरी माहिती आहे. तर गल्यावर तो शेळके किंवा पारधी बसतात पैसे बसतात काम काय करेल पाहिजे वगैरे ते देखील घ्यायला येते अजून आपल्या आयुष्य चांगल्या गोष्टी सुरू करतो. किशोर म्हणजे आपण असणार आता तिच्या समाज समाज केल्यामुळे पहिले पुढे आले आम्ही थोड्या वेळ भेटणार ते काम पण झालेलं असेल मदत होते. आता किशोर आता चाललेला आहे आपल्या कावडीतून सुटलाय आणि ICDS मध्येच भेटलाय त्याच्यामुळे हा चांगलंच आहे. आता ICDS ला गेल्यावर त्याला माहिती झाली की किती काम आहे त्यामुळे ICDS ला गेल्यावर तिकडे पण चांगलं काम करेल तर आहे
काम करून घ्यावं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीच चांगलं काम करतो टीचर माझ्या दुसरं काम करतोय ह्याला का पाठवतो तुला बसेला बसेवर तुझ्या सेवेवरच शुभेच्छा तुला आपला सेटअप वेगळा करू